हॅलो, गुड मॉर्निंग. तर ही जो वीक आहे तो डिसेंबरचा लास्ट वीक आहे. म्हणजे आता जो क्लोज झालाय तो आणि 2 दिवस अजून बाकी आहे. तर त्या डिसेंबरच्या लास्ट वीकमध्ये कॅन्डल कशी क्लोज झाल्या बघा. एकदम छोटीशी डोजेट आहे. त्या कॅन्डलमध्ये जास्त मुवमेंट नाही आहे. त्या कॅन्डलमध्ये फक्त आणि फक्त 320ची मुवमेंट झाल्या पूर्ण वीकमध्ये. तेवढ्याच ट्रॅव्हल करतो. आता विषय आहे की मार्केट मूव्ह कुठं करू शकतं. 4 वीक झाल्या मार्केट एकाच रेंजमध्ये, म्हणजे ह्याला पण ब्रेक करणार, म्हणजे ह्याच्या खाली क्लोजिंग दिला आणि ह्याच्यावर क्लोजिंग दिला. तर त्याला पण मॉडिफाय करून क्रॉस केला आपण तरी चालतंय, किंवा ह्याच्या खाली असं ह्याच्यात बाहेर क्लोजिंग देणार आले मार्केट. म्हणजे एवढा झोन विकलीच्या एवढ्या झोनमध्ये खेळते. आता ह्याला एक वन साईड कुठेतरी मूव देणं भागच आहे. आता तो मूव कुठं असू शकतो तर ते बघूया. 3 मंथचं जर बघितलं तर 3 मंथची कॅन्डल आता 3 दिवसात क्लोज होणार आहे आणि ती काइंड ऑफ डोजे टाईप कॅन्डल होऊ शकते. डोजे टाईप कॅन्डल होऊ शकतात. त्याच्यामुळे दोन चान्सेस आहेत. एक तर मार्केट खाली येऊ शकते जी की रिट्रेसमेंट करण्यासाठी, किंवा ह्याच पॉईंट पासून मार्केट वर जाऊ शकते. का तर नंतर जेव्हा मार्केट खाली येईल तेव्हा ही कॅन्डल ऍक्ट ॲज अनवॉन्टेड म्हणून करू शकते. म्हणजे ह्या दोन पॉईंट आहेत ज्याच्यावरून आता मार्केट मूव्ह देऊ शकते, एक तर डाऊन साईड किंवा अप साईड. 3 मंथनुसार जर डाऊन साईड आलं तर हे रिट्रेसमेंट करायला येईल. एक मिनिट, हां, हे रिट्रेसमेंट करायला 3850 2400 पर्यंत मार्केट येऊ शकते. मंथलीचं जर बघितलं तर 2400च्या खाली तर एक EMA पण आहे, तिथपर्यंत मिळू शकते. पण चान्सेस सांगता येत नाही, चान्सेस कमी आहेत. पण एवढी 3000 पिप्सची मुवमेंट मला नाही वाटत आता तर अशक्य आहे. आणि मंथलीचे पण कॅन्डल क्लोज व्हायला आल्या. मंथलीची कॅन्डल पण ह्याच्या आताच कॅन्डल क्लोज व्हायला लागल्या. म्हणजे सेलिंगचं एवढं जर प्रेशर आहे तर ते सेलिंग यायला पाहिजे आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे या हाफ वीकच्या वरच आत्ता तरी रनिंग कॅन्डल आहे ना, ती हाफ वीकच्या वरच आहे आता. त्याच्यामुळे इथून एक आपण चांगली वाईन बघू शकतोय. फक्त आपल्याला एका इव्हेंटचा वेट आहे आणि तो इव्हेंट म्हणजे NFP इव्हेंट. NFP नंतर एक चांगले इव्हेंट आपल्याला बघायला भेटू शकतं. NFP सेकंड वीकमध्ये, फर्स्ट वीकमध्ये नाही. जर वीकली बघितलं तर वीकली जर काय स्ट्रक्चर आहे, मार्केट हायर आहे बरोबर वर निघाले आणि मार्केट नंतर डबल बॉटम टाईप स्ट्रक्चर बनवले. इथं सगळ्यांनी वाटत असेल की मार्केट इथून खाली जाऊ शकते. पण इथं पॅटर्न लिक्विडिटी पण होऊ शकतं. मार्केट खाली येऊन जर इथून एक बुलबुल दिला तर एकदम बेस्ट आलो की आलो. हो, आलो. आंघोळ करायचं अजून मी. हा, एकदम बेस्ट होऊन मिळू शकता. हो. आता ही सेम स्ट्रक्चर मी तुम्हाला 4 आवर मध्ये दाखवतो, डेली मध्ये दाखवतो. सेम स्ट्रक्चर आहे. मार्केटला डबल बॉटम स्ट्रक्चर बनवलंय. मार्केट खाली आलं, हे जे रिट्रेसमेंट केली आणि मार्केटने परत फ्रेश बुलमध्ये सेम स्ट्रक्चर इथं पण आहे. मार्केटमध्ये जर सेलिंग यायचं होतं तर कधी चाललं. सेलिंग ऑलवेज फास्ट येतं मार्केटमध्ये, बाईंग स्लो येतं. सेलिंग येत असतं कधी चाललं असतं. त्यामुळे मी इथं थोडंसं बाईंग बघतोय, पण बायर्स नाही. NFP असतोवर आपण कोणतेही डायरेक्शन ठरवणार नाही. फक्त एक प्रेडिक्ट चाललंय की होऊ शकते असं. ओके. त्याच्यानंतर आता जर आपण डेली स्विच केलं तर मार्केट मध्ये एकूण जर वरून 5 ड्रॉ केले आपण तर EMAच्या खाली मार्केट टिकून द्यायला लागले. तिथं 30% रिट्रेसमेंट आहे. तिथं एक मुवमेंट येऊ शकते.
बघूया काय होते मार्केटमध्ये. आत्ता तरी मार्केट थोडंसं क्रिटिकल सिनेरिओमध्ये आहे. सोमवारी काय मार्केटचा हाल आहे त्याप्रमाणे ट्रेड करू. ओके, थँक्यू.